last lecture we have seen angular momentum, also conservation of angular momentum and its application, that is its example. In this lecture we are going to see rolling motion. डायग्राममध्ये किंवा पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता की सायकल पुढे पुढे जात असताना ती सायकलची व्हील्स जी आहेत ती काय होत आहेत, मोशनमध्ये आहेत. सो दिस इज अ रोलिंग मोशन. याच्यामध्ये ही मोशन कोणती असणार, तर रोलिंग मोशन असणार. सो rolling motion, in the case of pure rolling motion there are two motions are takes place. First circular motion and second linear motion. We can consider the actual motion to be the result of circular motion of the body as a whole about its own symmetric axis, linear motion of the body assuming it to be concentrated at its center of mass. The center of mass performs purely translational motion. We can see here. या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टची रोलिंग मोशन काय होत आहे. हा ऑब्जेक्ट या डिरेक्शनने पुढे पुढे जात आहे. याच्यामध्ये हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस रोलिंग मोशनमध्ये असणार त्यावेळेस हा ऑब्जेक्ट दोन मोशन शो करणार. एक म्हणजे सर्क्युलर मोशन, हा गोल गोल फिरणार ना, त्यामुळे ती मोशन कोणती असणार, सर्क्युलर मोशन असणार. आणि दुसरी जी मोशन आहे हा सेंटर जो आहे सेंटर जो आहे तो ट्रान्सलेशनल मोशन शो करणार. ट्रान्सलेशनल मोशन, समजा ही बॉडी सिमेट्रिक असेल तर हा जो सेंटर आहे हा सेंटर त्याचा सेंटर ऑफ मास पॉईंट असेल आणि इकडचा जो पार्टिकल आहे हा स्ट्रेट मूव्ह होणार, ट्रान्सलेशनल मोशन शो करणार. आणि बाकीचे सर्व पार्टिकल जे आहेत ते रोटेशनल मोशनमध्ये काय होणार, रिव्हॉल्व होणार. रोटेशनल मोशनमध्ये रिव्हॉल्व होणार. सेंटरचा पार्ट तेवढा काय होणार, ट्रान्सलेशनल मोशनमध्ये पुढे पुढे सरकत राहणार. सो रोलिंग मोशन shows two motions, mainly circular motion and translational motion. So now we are going to find out total kinetic energy of rolling body. आपण आता कायनेटिक एनर्जी काढणार आहोत बॉडीची, टोटल किती असणार ती रोलिंग मोशन असलेल्या बॉडीची. सो फॉर दिस we consider one object of mass m, one rolling object of mass m, and which is rolling along the surface of the ground. So accordingly the object possesses two types of kinetic energies, rotational and translational. Sum of these two is its total kinetic energy. Kinetic energy जी असणार ही दोन प्रकारची असणार, एक रोटेशनल कायनेटिक एनर्जी असणार आणि एक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असणार. या दोघांची सम, या दोघांची बेरीज म्हणजेच काय असणार, द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. सो कन्सिडर an object of moment of inertia I rolling uniformly. Following quantities can be related. आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करणार आहोत आणि तो जो ऑब्जेक्ट आहे तो रोल होत आहे आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे एम आय. मोमेंट ऑफ इनर्शिया हा काय असणार, तर आय असणार. मोमेंट ऑफ इनर्शिया आय हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते आपण काही क्वांटिटीज बघूया, कोणत्या कोणत्या क्वांटिटीज आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर व्ही इज इक्वल टू लिनियर स्पीड ऑफ द सेंटर ऑफ मास. लिनियर स्पीड मीन्स व्हॉट, दिस स्पीड इज अ लिनियर स्पीड or this speed is a linear speed. Okay, linear speed v is a linear speed of the center of mass. center of mass सेंटरला असलेला पॉईंट, सिमेट्रिक बॉडी असल्यामुळे सेंटर ऑफ मास सेंटरलाच येणार आणि त्याचं स्पीड किती असणार, लिनियर स्पीड v असणार. सेंटर ऑफ मास. आर रेडियस ऑफ द बॉडी, आर रेडियस ऑफ द बॉडी, ही बॉडी असेल, हा सेंटर ऑफ मास पॉईंट आणि त्याची रेडियस किती असणार, आर ही त्याची रेडियस असणार. Omega angular speed of rotation of the body. Omega is the angular speed. Therefore omega is equal to v upon r. Omega is equal to what, v upon r. V upon r. V is a linear speed, r is a radius of the object for any particle.
because this body contains number of particles. If this is a solid body, then this body contains the number of particles. M is equal to mass of the body. M is equal to mass of the body. K is equal to radius of gyration of the body, and which is equal to, that is I is equal to mk square. I is a moment of inertia I, and k is a radius of gyration. K is called the radius of gyration. So moment of inertia I is equal to mk square. I is equal to mk square. So we have to find out total kinetic energy of rolling body. So which is equal to translational kinetic energy plus rotational kinetic energy. So total kinetic energy E is equal to ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे 1/2 mv स्क्वेअर अँड रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार 1/2 I ओमेगा स्क्वेअर. इथे मासच्या ऐवजी काय आहे मोमेंट ऑफ एनर्जी आपण बघितलं होतं. मोमेंट ऑफ एनर्जी ॲनालॉगस टू द मास अँड लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. सो 1/2 mv square kinetic energy of translational motion and 1/2 I omega square is the kinetic energy in rotational motion. So we put the values of I and omega in this equation. So I is equal to what? I is equal to mk square. So put the value mk square here, and omega is equal to V upon R. Omega is equal to V upon R. So we put here V upon R and we calculate. So now 1/2 m and 1/2 m take a common. So therefore we write here 1/2 m common, and remaining terms are right into the bracket. It is 1 plus k square upon r square. This k square upon this r square. So this is the total kinetic energy of the object, rolling body object, 1/2 mv square into bracket 1 plus k square upon r square. So here it must be remembered that static friction is essential for a purely rolling motion. In this case, it prevents the sliding motion. You might have noticed that many a times while rolling down, the motion is initially a purely rolling motion that later on turns out to be a sliding motion. Similarly, if you push a sphere-like object along a horizontal surface, initially it slips for some distance and then starts rolling. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट रोल होत असेल तर त्याची रोलिंग मोशन त्याला मिळण्यासाठी स्टॅटिक फ्रिक्शनची आवश्यकता असते. स्टॅटिक फ्रिक्शन असेल तरच बॉडी काय होणार, रोल होणार. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे सरफेस आणि ही बॉडी ह्या दोघांच्या मध्ये इथे स्टॅटिक फ्रिक्शन जर असेल तरच बॉडी काय होणार, रोल होणार. अदरवाईज ती बॉडी काय होणार, स्लिप होणार. ती बॉडी स्लाइड होणार सरफेसवरून. त्यामुळे रोटेशनल किंवा रोलिंग मोशनसाठी स्टॅटिक फ्रिक्शन इज इसेन्शियल. तसंच समजा इफ वी पुश अ स्फेअर लाईक ऑब्जेक्ट अलॉंग हॉरिझॉन्टल सरफेसवरून एखादा स्फेअर आपण फेकला तर इनिशियलला तो काय होणार, स्लिप होणार फॉर सम डिस्टन्स अँड देन इट स्टार्ट्स रोलिंग, आणि थोड्या वेळाने तो काय होणार, रोल होणार. ओके. So here this is a object which is initially at rest position at the top. After its release, it going down, and that time it shows the rolling motion without slipping, rolling without slipping. So linear acceleration and speed while pure rolling down an inclined plane. Figure shows a rigid object of mass m. We consider this rigid object of mass m and radius r rolling down an inclined plane. This is an inclined plane, rolling down an inclined plane
without slipping. Inclination of the plane with horizontal is theta. प्लेनने हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल जो आहे, हा अँगल किती आहे, हा अँगल थीटा आहे. हॉरिझॉन्टल सरफेसपासून इन्क्लाइन केलेला जो प्लेन आहे त्याची हाईट किती आहे हॉरिझॉन्टलपासून, तर एच आहे. म्हणजेच किती, एस साईन थीटा. एस साईन थीटा म्हणजे साईन थीटा बरोबर काय असणार, साईन थीटा इज इक्वल टू फ्रंट साईड एच डिवायडेड बाय ही साईड असणार एस. Sin theta is equal to h upon s. So therefore h is equal to what? H is equal to s sin theta. S sin theta. Sin theta. S sin theta. Okay. So as the object starts rolling down, its gravitational potential energy is converted into kinetic energy of the rolling body. ज्यावेळेस इनिशियलला हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस टॉप पोझिशनला रेस्टमध्ये असणार, थांबलेला असणार, त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असणार. पोटेन्शियल एनर्जी काय असणार, mgh ही त्याची पोटेन्शियल एनर्जी. आणि ही पोटेन्शियल एनर्जी इथे काय असणार, मॅक्झिमम असणार, मॅक्झिमम. आणि कायनेटिक एनर्जी काय असणार, तर 0 असणार. ज्यावेळेस ऑब्जेक्ट खालती येणार, रोल होणार, मोशनमध्ये येणार, त्यावेळेस जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये काय होणार, कन्वर्ट होणार. कायनेटिक एनर्जीमध्ये काय होणार, ती बॉडी कन्वर्ट होणार आणि ऑब्जेक्ट काय येणार, खालती येणार. सो टोटल एनर्जी इनिशियलला जी पोटेन्शियल एनर्जी आहे मॅक्झिमम, ती डाऊन आल्यानंतर काय असणार, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असणार. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार, तर कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. सो स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, लेट व्ही बी द स्पीड ऑफ द सेंटर ऑफ मास ॲज द ऑब्जेक्ट कम्स डाऊन थ्रू अ व्हर्टिकल डिस्टन्स एच. हा जो सेंटर ऑफ मास आहे, सेंटर ऑफ मास, त्याचं लिनियर व्हेलॉसिटी किती आहे, व्ही आहे. आणि ती खालती येत असण्याची व्हेलॉसिटी किती असणार, तर व्ही असणार, लिनियर व्हेलॉसिटी व्ही असणार. सो we can find out the equation this equation we use here. टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, तर 1/2 mv² 1 + k² r. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी परत एकदा यूज करणार आहोत. सो E is equal to total kinetic energy E is equal to 1/2 mv² plus 1/2 I omega square. I is a moment of inertia of rolling body and omega square is the angular speed of rolling body, and v is a linear speed of the center of mass point. So we put the values, we write instead of I we can write here mk square, and omega square we write v upon r, v square upon r square, and solve this equation, and then we will get the E is equal to, we have know the potential energy is equal to what, kinetic energy. So therefore potential energy mg is, and total kinetic energy 1/2 mv square 1 plus k square upon r square. After solving this we can find out linear velocity v. आपण व्हीला एका साईडला ठेवणार, बाकी सगळ्या टर्म एका साईडला घेणार, या mgh घेणार, आणि त्यावेळेस तुम्हाला व्हीची व्हॅल्यू मिळणार, आणि ती किती असणार, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट टॉईस gh डिवायडेड बाय 1 plus k² upon r square. This is a linear speed of the rigid object. So next, linear distance travel along the plane is s is equal to h upon sin theta. डायग्राममध्ये हे जे लिनियर डिस्टन्स एस आहे ना, हे लिनियर डिस्टन्स एच, ते एस इज इक्वल टू काय असणार, लिनियर डिस्टन्स एस इज इक्वल टू, तर एस इज इक्वल टू एच अपॉन साइन थिटा, एच अपॉन साइन थिटा आपण या इक्वेशनवरून काढले आहे. एस इज इक्वल टू वॉट, साइन थिटाला आपण या ठिकाणी आणलं, डिवाइड केलं साइन थिटा, की तुम्हाला काय मिळणार, एच मिळणार. एच मिळणार. ओके. So s is equal to h upon sin theta. During this distance, the linear velocity has increased from 0 to v. 0 to v. स्टार्टिंगला जेव्हा
स्टॉप पोझिशन रेस्ट पोझिशनला असणार त्यावेळेस वेलॉसिटी काय असणार 0 असणार आणि स्टार्ट झाल्यानंतर आधी 0 असणारी वेलॉसिटी नंतर किती होणार ती इन्क्रीज होत जाणार ती किती होणार फायनलला वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी v होणार. सो इफ a इज द लिनियर ॲक्सेलरेशन आता वेलॉसिटी चेंज होते म्हटल्यानंतर बॉडीला काय मिळणार ॲक्सेलरेशन मिळणार. ॲक्सेलरेशन म्हणजेच काय द रेट ऑफ चेंज ऑफ velocity is called acceleration. So therefore we can find out the acceleration. Accelerationचं कायनेमॅटिकलचं फॉर्म्युला आपला एक आहे 2as is equal to v square minus u square. v is a linear velocity, final linear velocity, and u is a initial velocity. u is a initial velocity and v is a final velocity. So therefore we can write here twice a is equal to v square minus u square. Therefore twice a h upon sin theta is equal to twice gh 1 plus k square upon r square. या ठिकाणी आपण v ची व्हॅल्यू ठेवलेली आहे. v ची व्हॅल्यू u ची व्हॅल्यू आपली काय असणार इनिशियलला व्हेलॉसिटी 0 असणार त्यामुळे u ची व्हॅल्यू 0. सो a is equal to g sin theta divided by 1 plus k square upon r square. So for pure sliding without friction the acceleration is g sin theta and final velocity is square root twice gh. Thus during pure rolling the factor 1 plus k square upon r square is effective for both the expressions. म्हणजे हा जो फॅक्टर आहे 1 plus k square upon r square हा फार इम्पॉर्टंट आहे. So thus we can find out the acceleration. रिमार्क्स काही आहेत ते बघूया आपण. देर आर 3 रिमार्क्स. For a rolling object, if the expression for moment of inertia is of the form n is any numerical n mr square, the numerical factor n gives the value of k square upon r square for that object. For example बघूया आपण. For a uniform solid sphere जर असेल uniform solid sphere like this युनिफॉर्म सॉलिड स्पेअर तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे तर 1/2 mr स्क्वेअर 1/2 mr स्क्वेअर. या ठिकाणी 2/5 का आहे न्यूमरिकल आहे बघा नंबर आहे ना तो नंबर म्हणजे तो एन आहे काय आहे तुमचा हा स्मॉल एन जो आहे ते स्मॉल एन तो हा नंबर आहे. सो आय इज इक्वल टू 2/5 mr स्क्वेअर विच इज इक्वल टू mk स्क्वेअर आणि विच इज समजा केला आपण या ठिकाणी एम काय होणार कॅन्सल होणार केला आपण या ठिकाणी आणलं तर काय होणार के स्क्वेअर होणार आणि हे इथे काय असणार 2/5 असणार 2/5. सो के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2/5. सिमिलरली के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 फॉर अ रिंग और हॉलो सिलेंडर. रिंगसाठी आपण काढलं होतं बघा सुरुवातीला रिंगसाठी आय इज इक्वल टू mr स्क्वेअर काढलं होतं mr स्क्वेअर. या ठिकाणी एनची व्हॅल्यू काय आहे 1 आहे काही नाही म्हणजे काय असणार या ठिकाणी एनची व्हॅल्यू 1 असणार 1. त्यामुळे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 फॉर रिंग और हॉलो सिलेंडर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 फॉर अ युनिफॉर्म डिस्क और अ सॉलिड सिलेंडर. युनिफॉर्म डिस्क असेल तर त्यासाठी काय असणार एनची व्हॅल्यू काय असणार 1/2 असणार ज्याच्या पुढे त्याचा फॉर्म्युला. देन के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर 2/3 फॉर थिन वॉल हॉलो स्पेअर युनिफॉर्म डिस्कचा फॉर्म्युला काय होता आपला 1/2 mr2 स्क्वेअर प्लस r1 स्क्वेअर. मग या ठिकाणी काय असणार याची व्हॅल्यू 1/2 असणार या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये. सो थर्ड पॉईंट बघूया सेकंड पॉईंट बघूया. वेन अ रॉड रोल्स इट इज ॲक्च्युअली अ सिलेंडर दॅट इज रोलिंग. रॉड समजा असा रॉड असेल हा काय आहे रॉड आहे याची साईज वाढवली तर काय होणार हा सिलेंडर होणार. मग सिलेंडर काय असेल किंवा रॉड असेल दोघांचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार सेमच असणार. सो वेन अ रॉड रोल्स इट इज ॲक्च्युअली सिलेंडर दॅट इज रोलिंग. थर्ड पॉईंट बघूया. व्हाईल रोलिंग द रेशो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ॲज पोटेन्शियल एनर्जी ॲज टोटल कायनेटिक एनर्जी इज 1 ॲज के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ॲज 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आपण रेशो काढलेला आहे
काय ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी किती असेल. एखादी बॉडी ज्यावेळेस रोलिंग होत असणार त्यावेळेस रोलिंग होत असताना आपण बघितलं आहे रोलिंग मोशन दोन गोष्टी दाखवते. एक म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन दाखवते आणि एक रोटेशनल मोशन सुद्धा दाखवते. मग त्याचं कायनेटिक एनर्जी जी आहे त्याचा रेशो काय असेल तर रेशो 1 ॲज के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ॲज 1 + के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल बघूया. फॉर अ हॉलो स्पेअर असेल के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2/3 ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ॲज रोटेशन कायनेटिक एनर्जी ॲज टोटल कायनेटिक एनर्जी. मग हा 1 आहे ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. रोटेशन कायनेटिक एनर्जी काय असणार 2/3 म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ना. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर काय म्हणजे 2/3 त्यामुळे 2/3 आणि 1 + के अपॉन आर स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय 2/3 ती आपण व्हॅल्यू या ठिकाणी ठेवणार. असं तुम्हाला काय मिळणार मग तुम्ही रेशो काढू शकता. सो percentage wise 60% of its kinetic energy is translational and 40% is rotational. Next we are going to see some numericals problem. First problem, the road in the question 3 above is constructed as per the requirements. रोड हा असा असणार. क्वेश्चन 3 मध्ये आहे तो, नंतर तुम्ही बघा वाटल्यास. So the road in the question 3 above is constructed as per the requirements. The coefficient of static friction between the tires of a vehicle on this road is 0.8. टायर्स गाडीचे टायर्स आणि रोड याच्यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे कोएफिशियंट स्टॅटिक फ्रिक्शन हे किती आहे 0.8 आहे. विल दर बी एनी लोअर स्पीड लिमिट्स बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सीड इन दिस केस. बघूया आपण गिवन डेटा बघूया. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज इक्वल टू 0.8 g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर r 72 मीटर g म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि r म्हणजे त्या रोडचा काय आहे रोडची त्या रेडियस r. सो व्ही मिनिमम आपल्याला काढायचं आहे लिमिट व्हेलॉसिटीचं. सो व्ही मिनिमम इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मिनिमम सेफ्टी स्पीड किती असायला हवं तर RG tan θ - μs 1 + μ tan θ. आपण या व्हॅल्यू सगळ्या ज्या गिवन व्हॅल्यू आहेत त्या या फॉर्म्युलामध्ये ठेवणार. सॉल्व करून तुम्हाला काय मिळणार व्ही मिनिमम 24.59 मीटर पर सेकंड. आपण ते कन्वर्ट करणार आणि किती मिळणार तुम्हाला 88.5 के मीटर पर आवर. सेकंडमध्ये आहे ते आपण आवरमध्ये काढलेलं आहे मीटर पर आवर. ओके. व्ही मिनिमम इज इक्वल टू 88.5 के मीटर पर आवर. सो स्पीड इज नॉट रिकमेंडेड more than 260 kmph as angle of banking is 78.69 degree which is greater than 45 degree. Okay. Next problem बघूया आपण. A ballet dancer spins about a vertical axis at 90 rate per meter with arms outstretched. With the arms folded, the moment of inertia about the same axis of rotation changes to 75%. Calculate the new speed of रोटेशन. काय आलं एक बॅलेट डान्सर आहे ती स्वतःभोवती स्पिन होत असणार अबाउट देअर व्हर्टिकल ॲक्सिस स्वतःच्या ॲक्सिस भोवती. तर त्यावेळेस ज्यावेळेस तिचे हात स्ट्रेच केलेले असणार पसरवलेले असणार त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया हा मॅक्झिमम असणार आणि ज्यावेळेस जे हात आहेत ते फोल्ड करणार बॉडीच्या जवळ घेणार हात त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार डिक्रीज होणार. मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज होणार म्हणजेच काय तर त्याचं स्पीड वाढणार अँग्युलर वेलॉसिटी वाढणार आणि ज्यावेळेस हात पसरवणार त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आणि अँग्युलर स्पीड काय होणार कमी होणार. आपल्याला न्यू स्पीड जे मिळणार म्हणजे हात फोल्ड केल्यानंतरचे स्पीड किती असणार म्हणजे N2 ते आपल्याला काढायचं आहे. सो N1 इज इक्वल टू 90 रेट पर मीटर. I1 मोमेंट ऑफ इनर्शिया विथ आर्म स्ट्रेच हात पसरवलेले असणं मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे I1 आहे. ज्यावेळेस हात फोल्ड करणार त्यावेळेस किती होतं चेंज किती होतं 75% म्हणजे I2 इज इक्वल टू 0.75 इंटू I1 म्हणजे I1च्या
75% चेंज होतो ना, त्यामुळे I2 इज इक्वल टू 0.75 I1 इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया विथ आर्म्स फोल्डेड. आपल्याला N2 काढायचं आहे. सो आपण कम्पेअर करणार I1 इज इक्वल टू ओमेगा 1 म्हणजे हात स्ट्रेच असताना, हे काय हात स्ट्रेच आर्म्स स्ट्रेच असताना, आउटस्ट्रेच असताना, आणि हे काय आहे आर्म्स फोल्डेड, त्यावेळेस किती असणार I2 ओमेगा 2. ओके. सो ओमेगा इज अँग्युलर स्पीड, याचा फॉर्म्युला काय टॉईस पाय N1 अँड I2 इज 2 पाय N2. सो N2 इज टू I1 डिवाइडेड बाय I2 असे आपण सॉल्व करणार. आपल्याला N2 काढायचं आहे ना, याची व्हॅल्यू काढायची आहे N2ची. बाकी सगळ्या एका साईडला गोष्टी घेणार आणि आपण सॉल्व करणार, त्याच्या व्हॅल्यू ठेवणार आणि N2 किती मिळणार 120 रेट पर मीटर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. अ मोटरसायकलिस्ट ॲज अ पार्टिकल्स इज अंडरगोईंग वर्टिकल सर्कल्स इनसाइड अ स्पेअर ऑफ डेथ. The speed of the motorcycle varies between 6 meter per second and 10 meter per second. Calculate diameter of the sphere of death. How much minimum values are possible for these two speeds? आपल्या मिनिमम व्हॅल्यूज करायच्या आहेत स्पीड्सच्या. फॉर्म्युला नेहमीचा आहे तोच. V1 आधी गिवन डेटा लिहायचा. V1 6 मीटर पर सेकंड, V2 10 मीटर पर सेकंड आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड. ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल प्रॉब्लेममध्ये, कदाचित 9.8 मीटर पर सेकंड असेल, काही ठिकाणी 10 मीटर पर सेकंड देतात. जी व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेली असेल तीच यूज करायची. सो V1 मिनिमम काढायचं आणि V2 मिनिमम काढायचं आहे आपल्याला. V1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट RG. V1 स्क्वेअर दोन्ही साईडला आपण स्क्वेअर केला, त्यामुळे स्क्वेअर साईन गेला. V1 स्क्वेअर इज इक्वल टू RG. V1ची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू RG इज इक्वल टू 36. ओके. सेकंड इक्वेशन आपण काढणार आहे V2 घेऊन, म्हणजे ज्यावेळेस फिरणार त्यावेळेस V1 V2 इज इक्वल टू काय असणार स्क्वेअर रूट 5 RG, म्हणजे इथे स्क्वेअर रूट 5 RG. So 10 square is equal to 5 RG is equal to 100. Subtracting equation 1 from 2. आपण ह्या इक्वेशनमधून हे इक्वेशन काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार. तो काय येणार RG इज इक्वल टू 16 येणार. सो R इज इक्वल टू आपण काढणार R इज इक्वल टू Gला या साईडला घेणार. सो काय असणार 16 डिवाइडेड बाय G. सो 16 डिवाइडेड Gची व्हॅल्यू आहे 10. Gची व्हॅल्यू काय आहे 10, ती आपण ठेवणार त्याच्यामध्ये आणि सॉल्व करणार. किती येणार R इज इक्वल टू 1.6 मीटर येणार. डायमीटर काय असणार मग याच्या दुप्पट, मल्टिप्लाय 2 केलं की तुम्हाला काय मिळणार डायमीटर. जो किती आहे डायमीटर 3.2 मीटर. V1 मिनिमम RG डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 16. Rची व्हॅल्यू 1.6, 10 ठेवलं, सॉल्व केलं आपण, 4 मिळालं. V1 इज इक्वल टू 4 मिनिमम. तसंच V2चं काढणार. सो V2 मिनिमम 4 स्क्वेअर रूट 5, म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट 80 मिळालं. त्याचे आपण काय केले सेपरेट केले, ते 16 इंटू 5 केलं. 16चा आपल्याला स्क्वेअर रूट मिळतो 4, तो 4 आपण ह्याच्या साईनच्या बाहेर लिहिला आणि स्क्वेअर रूट 5 लिहिलं. 4 स्क्वेअर रूट 5 मीटर पर सेकंड. हे सॉल्व केलं काय मिळणार 8.944 मीटर पर सेकंड. सो डायमीटर 3.2 मीटर. V1 मिनिमम 4 मीटर पर सेकंड. V2 मिनिमम is equal to 4 square root 5 meter per second. Thank you.